चुनाव के बाद अब जल्द ही महाराष्ट्र में विधानसभा चुनाव दस्तक देने जा रहे हैं। ऐसे में आगामी विधानसभा चुनाव के मद्देनजर राज्य भर में चुनाव प्रचार का शंखनाद करते हुए आज महायुति की ठाणे के टिपटॉप प्लाजा में कोंकण विभागीय ठाणे की एक महत्वपूर्ण समन्वय बैठक संपन्न हुई, जहां इस अवसर पर उद्योग मंत्री उदय सामंत, ऐरोली के विधायक गणेश नाइक, सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे, सांसद नरेश महके, विधायक प्रसाद लाड़, पूर्व मंत्री कपिल पाटिल, पूर्व विधायक अनिकेत तटकरे, नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक सहित महायुति के तमाम पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान जहां लोकसभा चुनाव के नतीजों का राजनीतिक अध्ययन, विधानसभा चुनाव के अनुरूप विभागीय संवाद यात्रा, महायुति के घटक दलों को एकत्रित लाकर चुनाव की तैयारियों के लिए सज्ज करने और विपक्ष द्वारा फैलाए जा रहे फेक नैरेटिव के संदर्भ में सभी का उचित मार्गदर्शन किया गया। इस दौरान गणेश नाइक ने अपने अभ्यासपूर्ण अनुभव के आधार पर मीडिया को जनमत बनाने का मजबूत ताकत करार देते हुए कहा कि जनता का विश्वास अगर जीतना है तो महायुति सरकार ने जो काम किया, जो योजनाएं लाई, उसकी जानकारी जब तक निचले स्तर तक नहीं पहुंचती, यह जनता का विश्वास अर्जित करना मुश्किल होगा। महायुतीचं कार्य हे झाकण्याचं काम विविध स्तरावर होत आहे। प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया याचा प्रभाव आज निश्चितपणे समाजकारणात, राजकारणात आहे। मी वारंवार सांगतो की 2014 साली सोशल मीडिया 90% भारतीय जनता पक्षाच्या बरोबर होती। 2019ला साधारणपणे 30%नी ती कमी झाली, ती 60%पर्यंत आली आणि 2024ला या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला साधारणपणे 45% आपल्याकडे, 55% महाविकास आघाडीच्या बाजूने राहिलं। जनमत बनवण्याचं काम हा मीडिया करीत असतो। आपण चर्चा करताना किंवा परिसंवाद निर्माण करताना आपण लोकांशी आपले विचार, आपल्या भूमिका मांडल्या तरी सुद्धा तितक्या प्रमाणामध्ये त्या रीच होत नाहीत। परिणामी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं ज्या जनताभिमुख ज्या योजना स्वीकारल्या, विविध माध्यमातून त्याचा प्रचार करायचं जरी ठरवलं असतं तरी सुद्धा जनसामान्यांच्या मनापर्यंत जी गोष्ट पोहोचत नाही तोपर्यंत त्या अनुषंगानं लोकांचं प्रेम आपल्याकडे झुकत नाही। एक गोष्ट खरी आहे की मायक्रो लेवलवर आपल्या वरचं लोकांचं प्रेम लोकसभेला कमी झालं। एकूणच त्यावेळेला झालेल्या काही चुका घडल्यात ना, कोण म्हणणार नाही चुका नाही घडल्या, चुका घडल्या, घडलेल्या चुकांचंच हे रिझल्ट आहे। आणि म्हणून ज्या वेळेला मला संधी मिळाली त्यावेळेला वरिष्ठांशी बोलताना मी स्पष्ट सांगितलेलं आहे की यू मस्ट कॅच द टाइम। जो वेळेला पकडत नाही, म्हणजे क्रिकेटच्या भाषेत म्हटलं समजा बॉल येण्याच्या अगोदर बॅट फिरवली काय आणि बॉल गेल्यानंतर बॅट फिरवली काय, दोन्ही एकच, तुम्ही आउट होता। आणि म्हणून या राजकारणामध्ये वेळेला फार महत्व आहे। इतना ही नहीं, उन्होंने आगे कहा कि वी आर टुगेदर, वी आर वर्किंग टुगेदर, वी गिव रिजल्ट टुगेदर की भावना के साथ अब आगे बढ़कर काम करना होगा। या उन्हेपुरे 2.25 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने घेतलेल्या योजना, केंद्र स्तरावर केलेलं काम, राज्य स्तरावर केलेलं काम, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला तर मागच्या कित्येक वर्षांमध्ये न झालेलं काम आपल्याला निदर्शनास येतं।
विद्यार्थ्यांकरता, कामगारांकरता, शेतकऱ्यांकरता, महिलांकरता, दिव्यांगांकरता अशा प्रकारचं केलेलं कार्य हे जनसामान्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आता वक्तव्यामध्ये श्री नरेशजी म्हस्के यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आपण लोकांपर्यंत आपली एकजूट, म्हणजे आता मी कपिल पाटलांना, प्रमोद हिंदुरावशी बोलतो की अजून परत एक व्हायला पाहिजे, म्हणजे अजून एक झालेलं नाही हे आपण सांगायचं का? वी आर टुगेदर, वी आर वर्किंग टुगेदर, वी विल गिव्ह रिझल्ट टुगेदर. आणि अशा भावनेतून आपण त्या ठिकाणी काम करत असताना सकारात्मक बोललं पाहिजे, सकारात्मक निश्चितपणे लोकांच्या बरोबर आपण सुसंवाद केला पाहिजे. वहीं गणेश नाइक ने भरे मंच से विपक्ष के एक और फेक नैरेटिव को एक्सपोज करते हुए कहा कि महायुति सरकार की माझी लाड़की बहन योजना, जिसे महिलाओं का बेहतरीन प्रतिसाद मिल रहा है, अब उसे लेकर विपक्ष फेक नैरेटिव बना रहा है, जिससे पूरे सक्षमता के साथ निपटने की जरूरत है. आणि मला विश्वास आहे एकूण नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आणि या महायुतीचं सरकार ह्या येत्या 5 वर्षांमध्ये जी काही आपण उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले ती पूर्ण करण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहे. रिझल्ट मिळाले ना. मुख्यमंत्री माझी बहीण योजना यामध्ये करोडच्या संख्येने त्या ठिकाणी भगिनींनी त्याचा सहभाग घेतलेला आहे. आता ही योजना कशा प्रकारे फसवी आहे अशा प्रकारचा प्रचार करण्याचा प्रयत्न जोरदार चालू आहे. युद्धाच्या वेळेला जाताना समोरचे लोक, तुम्ही शस्त्र उगारणार, समोरचे लोक तुमच्यावर फुलं टाकतील अशी अपेक्षा करूच नका. समोरून कुठल्याही प्रकारचे आयुध येतील त्याला त्या आयुधाला उत्तर देण्याची आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे. उन्होंने सभी को सलाह दी कि वादग्रस्त वक्तव्य न करें, नकारात्मक माहौल बनाने से बचें, बल्कि महायुति एक संघ, प्रगतिशील, गतिशील, प्रकाशवान और जन कल्याण के लिए है, ऐसी धारणा को निर्मित कर आगे बढ़े. वादग्रस्त वक्तव्यांच्या माध्यमातून जनसामान्यामध्ये आपल्याविषयी किंवा आपल्या महायुतीविषयी कसल्याही प्रकारची चर्चा होणार नाही. महायुती एक संघ, प्रगतिशील, गतिशील, प्रकाशमान आणि जनतेच्या कल्याणाकरता आहे अशा प्रकारची धारणा निर्माण करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि मी विश्वासाने सांगतो ज्या पद्धतीनं राज्याची दिशा जनसामान्यांच्या हिताकरता गतिमान झालेली आहे, तो विश्वास आपण जनतेमध्ये दिला तर येणाऱ्या निवडणुकामध्ये, आता त्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील की नोव्हेंबरमध्ये होतील, परंतु एकूणच काठावरचं यश नकोय, यश पाहिजे, घवघवीत यश पाहिजे. आणि ते घवघवीत यश मिळण्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि ती एकजूट निश्चितपणे झाले असं समजून आपल्या या सगळ्या उद्दिष्टाकरता आपण सक्रिय व्हावं असं नम्र आवाहन करतो. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.